पंचायत समितीचा कार्यकाळ येत्या आठवड्याभरात संपणार। मुदतवाढ मिळणार की प्रशासक नियुक्त होणार, सर्वांचे लक्ष लागून। तळोदा तालुका पंचायत समितीचा कार्यकाळ येत्या 16 जानेवारी रोजी संपणार आहे। त्यामुळे सद्यस्थिती पाहता मुदतपूर्व निवडणुका होण्याची शक्यता कमीच आहे। आता सभागृहाला मुदतवाढ मिळणार की प्रशासक नियुक्त होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे। तळोदा पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजप व काँग्रेस थेट लढत होती। यात दोन्ही पक्षाचे समान सदस्य निवडून आल्याने दोन्ही पक्षांनी समन्वय साधत अडीच वर्षाचा फॉर्म्युला निश्चित केला होता। यात 2.5 वर्ष भाजपचे यशवंत ठाकरे यांनी 16 जानेवारी 2020 रोजी सभापती पदाचा कार्यभार स्वीकारला, तर काँग्रेसच्या लताबाई वळवी यांना उपसभापती पद देण्यात आले। त्यानंतर 14 ऑक्टोबर 2022 पासून काँग्रेसच्या लताबाई वळवी सभापती झाल्या व भाजपचे विजयसिंग राजपूत हे उपसभापती झाले आहेत। स्थानिक स्वराज्य संस्था अधिनियमनुसार सभापती निवडीपासून 5 वर्षाचा कालावधी गृहीत धरण्यात येतो। त्यामुळे येत्या 16 जानेवारी रोजी 5 वर्ष पूर्ण होणार आहेत। त्यामुळे मुदतपूर्व निवडणूक होणे अपेक्षित होते। मात्र राज्यात बदललेली राजकीय परिस्थिती व नुकतेच स्थापन झालेले सरकार पाहता सद्यस्थितीत निवडणूक होण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नाही। त्यामुळे सभागृहाला मुदतवाढ मिळणार की प्रशासक नियुक्त होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे। तळोदा वृत्तांकनने देखील या संदर्भात पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे। नमस्कार, तळोदा वृत्तांकन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज आपण तळोदा पंचायत समिती या ठिकाणी आलो आहोत। येथे सभापती उपसभापती सह सदस्य हजर आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। कारण की येत्या 16 जानेवारी रोजी पंचायत समितीची मुदत या ठिकाणी समाप्त होत आहे आणि पुढे जाऊन मुदतवाढ मिळते की नाही या संदर्भात आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। आपल्या सोबत बोलण्यासाठी उपसभापती विजय राणा हे आहेत। राणा साहेब, असं ऐकिवात येत आहे की 16 जानेवारी पासून या ठिकाणी पंचायत समिती सदस्य तसेच सभापती उपसभापती यांचा कार्यकाळ समाप्त होत आहे। याविषयी पुढे जाऊन आपल्याला मुदतवाढ मिळू शकते किंवा नाही या संदर्भात आपण काही मार्गदर्शन करू शकता का? बघा, अत्यंत सोपं आणि सरळ गणित आहे। सुप्रीम कोर्टामध्ये 22 जानेवारीला या संदर्भातला निर्णय आहे, आरक्षणाच्या संदर्भातला। तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की जोपर्यंत आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत निवडणुका या पुढे ढकलण्यात येतील। शब्दाचा अर्थ असा निघतो, निवडणुका पुढे ढकलण्यात येतील। याचा अर्थ असा आहे की त्यांनी असं कुठे म्हटलेलं नाही की प्रशासक बसू की असं काही। त्यामुळे अपेक्षा आहे, आशा आहेत की मुदतवाढ भेटेल। मुदतवाढ देण्यासंदर्भात शासनाकडून शासन आदेश जारी करण्यात येत असतो। मात्र आतापर्यंत तसल्या प्रकारची कुठलीही कार्यवाही होताना आपल्याला दिसून येत नाही। मग आपण असं का म्हणतात की पुढे मुदतवाढ मिळू शकते? असं काय म्हणतो आहे, फडणवीस साहेबांनी अगदी स्पष्ट शासन म्हणून म्हटलेलं आहे की सुप्रीम कोर्टाचा निर्णय लागल्यानंतर तोपर्यंत निवडणुका पुढे ढकलू असं म्हटलेलं आहे। अर्थात त्यांचं सांगण्याचं तात्पर्य असं आहे की जेव्हा सुप्रीम कोर्टाचा निकाल या ठिकाणी लागू होईल त्याच्यानंतर बराचसा कालावधी हा निवडणूक कामासाठी जाणार आहे। त्यामुळे साहजिकच आपल्याला या ठिकाणी मुदतवाढ मिळू शकते। याचबरोबर तळोदा वृत्तांकन या ठिकाणी थांबते। धन्यवाद।